चला तर बघूयात आपण काय काय पेपरला येतं. सगळ्यात पहिलं तुम्हाला इकडे 5-6 प्रश्न दिलेत. त्यातले सांगितलंय अटेम्प्ट एनी 4. कुठलेही 4 सोडवा. कोणतेही 4 सोडवा. इंग्लिशच्या पेपरमध्ये सगळ्यात पहिला त्रास आहे म्हणजे प्रश्नच कळत नाही. मराठीच्या पेपरमध्ये समताचे प्रश्न तरी ऍटलिस्ट समजतात काय विचारतोय. इथे तो पण गोंधळ होतो. तर बघ बाबा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युजिंग करेक्ट लेटर. याचा अर्थ काय होतो? खालील शब्द, खालील काय रे? शब्द काय करा? पूर्ण करा. योग्य अक्षरांचा वापर करून. बोला. योग्य अक्षरांचा वापर करून खालील शब्द पूर्ण करा. असंच आहे की नाही? तर मला सांगा, इथे त्यांनी स्पेलिंग दिली ही, पण त्या स्पेलिंग मधलं एखादं लेटर हे मिस असतं, म्हणजे गायब असतं. तर तुम्हाला ते लेटर काय करायचं असतं? लिहायचं असतं. आता इथं LIHT आहे. तर हे LIHT म्हटल्यानंतर मध्ये मला वाटतं जी पाहिजे. जी पाहिजे. तेव्हा लाईट होईल ना. LIGHT. तुम्हाला पण असंच एक्झाम मध्ये लिहायचं. हे बघ, हे काही नाही लिहायचं एक्झाम मध्ये. हे पण काही नाही लिहायचं. असं लिहायचं पूर्ण शब्द याकडे टाकून हे मला लिहायचंय. ठीक आहे. आणि जे तुम्ही लेटर टाकलं ना इकडे, त्याला अंडरलाईन करा. नाही तर समजलं मी काय बोललो? जे तुम्ही लेटर भरलं त्याला काय करायचं? अंडरलाईन. त्याला विसरायचं नाही अंडरलाईन करायला. पुढे हे फोकस होईल ना, फोकस. इथे काय येणार? ओ. FOCUS, फोकस. मग कशाला अंडरलाईन करणार तुम्ही? ओ ला. त्यांनी दिलं पण अंडरलाईन करून, पण तुला तुझ्या पेपर मध्ये पण अंडरलाईन करायचं. हे हॅबिट होईल, हॅबिट. आय येणार इकडे. HABIT, हॅबिट. राईट येणार? येस. याचं काय होईल? स्टिक. STICK. तो आर म्हणतो. मोटो. STIRK. काय? स्ट्रिकचा विषयच नाही तिथे. बोला STICK, स्टिक. स्टिक होईल. उत्तर कसं लिहायचं माहिती पडलं सगळ्यांना? तुम्ही एक्झाम मध्ये मी सांगितलेलं मराठीत तसंच लिहिलंय ना. जे नाही लिहायचं नाही लिहायचं, लिहायचं तेवढंच लिहायचं. काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्याला जे गरजेचं होतं ते आपण लिहिलंय, विषयच नाही. सहमत वगैरे भरभरून लिहिलंय ना, काय नाही त्रास. चला, याच्यामध्ये सगळं तुम्हाला कळलं. हेच सगळं लिहायचंय. हा, लिहिताना एका खाली एक लिहायचे शब्द, एका खाली एक, असं सरळ लाईनीत नाही लिहायचे. कळलं की नाही? घरी गेल्यानंतर पेपरच्या आधी वगैरे किंवा वेळ भेटेल तसं तुमचे हे लेक्चर फास्ट मोड मध्ये ऐकायचं, 2च्या स्पीडने. कळलं की नाही? मग काय होतं? हा लगेच हा बाबा रिवाईज होतं. दादाने काय सांगितलं लिहायला, कसं लिहायला, कोणती गोष्ट लिहायला सांगितली, कोणती नाही लिहायला सांगितली, सगळ्या गोष्टी होऊन जातात ना आपल्या तिकडे. बोला. पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इथे सांगितलं इंग्रजी वर्णमाले इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार काय करा? मांडणी करा. इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार मांडणी करा. जसं की तुम्हाला माहिती आहे, जो शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये पहिला येतो त्याला पहिल्या नंबरला लिहिणार. जो दुसरा येतो त्याला दुसऱ्या नंबरला लिहिणार. चला आता बघूया. हे सगळं नाही लिहायचं. हे आन्सर लिहायचे.
आता क्वेश्चन आहे, हे पण लिहायचं नाहीये, डायरेक्ट आन्सर. ई टाकायचं आणि आन्सर. क्वेश्चन 1चा ए मधल्या सेकंडचा ए. ठीक आहे. तर आता आपण बघूया कोणता शब्द पहिला येतो. तुला कळलं का दीपक हे पहिलंवालं? नाही कळलं तर मला विचार. काय आता काय मी काय ज्या पोराचं वीक आहे त्याला काय वेगळा बसवणार नाहीये इकडे, काही नाही तसलं काय. लेक्चर ठेवतो तेव्हा यायचं, ऐकायचं काय नाही प्रॉब्लेम आहे काय नाही सगळं बघायचं. नाही आला तर तो नाही आला, त्याच्या कर्माने फेल झाला, त्याला काय मी केलंय का फेल? काय डांगे बोला. आता इथे पहिला शब्द आहे टी, इथे बी, इथे जी, इकडे आर. बोला ह्याच्यामध्ये पहिला नंबर कोणाचा लागेल? बर्डचा. एक नंबर असं लिहायचं, पेपर मध्ये लिहायचं, क्वेश्चन पेपर मध्ये. नंतर मग सिक्वेन्स वाईज आन्सर पेपर मध्ये लिहायचं. त्याच्या समोर ए लिहिलाय तो पहिला लिहायचा, मग कॉमा द्यायचा. मग तुम्ही आन्सर पेपर मध्ये पहिला कोणता शब्द लिहिणार? कॉमा. बरं झालं की कॉमा. मग काय येणार? गार्डन सेकंड नंबरला. त्यानंतर काय येतं? टी येतं की आर येतं? एबीसीडी म्हणा ना. आर येत. हा 3 आणि मग याला 4. पी क्यू आर, मग एस टी असतो. पी क्यू आर म्हणजे आर. त्याच्यानंतर काय येतं? एस टी यू. असेच आहेत ना लेटर, अल्फाबेटिकल ऑर्डर. आता याच्यात हे सिंपल असतं, हे एकदम सिंपल असतं. पहिल्याला काहीच त्रास नसतो. कळलं की नाहीये? थोडं कॉम्प्लिकेटेड कुठला कन्सेप्ट असतो? हा, 2 असतात ना. आता बघ, हे लिहिलं पहिल्या लाईनीमध्ये, त्याच्या खाली दुसऱ्या लाईनीमध्ये ते. ठीक आहे. चला आता इकडे बघ, इथे टी आहे, इथे पण टी आहे, इथे पण टी आहे, इथे पण. मग ते टी बघायचंच नाही, टीचा विचारच करायचा नाही. का नाही करायचं टीचा विचार? कारण की ते सगळीकडे कसं आहे सेम. मग दुसरा शब्द, इथे आर आहे, इथे आर आहे, इथे ई आहे, इथे आर आहे. चला म्हणल्यानंतर आर आर इथे तिघं पण आर आहेत, ह्याच्यामध्ये ई आहे. बोला आर पहिला येतो की ई पहिला येतो? म्हणजे याला 1 नंबर. बरोबर की नाही? पण आता मला सांगा, या दोघांमध्ये तर दुसरा शब्द तर आर आहे. ये सॉरी, तीनों में दूसरा शब्द कौन सा है? आर. वो तो सेम है, तो कौन सा देखना पड़ेगा अभी? तीसरा. चला इकडे यू, इकडे ओ, इकडे ई, मग ई आधी येतो, म्हणजे याला 2 नंबर. बोला यू आधी की ओ आधी? ओ ना. मग याला किती नंबर? 3 आणि याला 4. बोला काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? आन्सर कसं लिहायचं? पहिला ए टाकायचं आणि मग या असं लिहून का सिक्वेन्स आणि असे नंबर टाकणार का खाली? ज्याच्या खाली मी 1 नंबर लिहिलाय तो शब्द पहिला लिहायचा आन्सर मध्ये, ज्याच्या खाली 2 तो दुसऱ्या नंबरला, 3 4 असं. पुढचं काय? पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएटचा अर्थ होतो विराम चिन्हांचा वापर करा. बऱ्याच पोरांचं वर्ष जपतं तरी त्याला कळत नाही पंक्च्युएट म्हणजे नक्की काय. मला आता याचे नियम काय आहेत? जे तुझे मराठीतले नियम ते येणे, याला काही वेगळे नियम नाहीत. मराठीत जे तुमचे विरामचिन्ह आहेत ना तेच इकडे पण. बरोबर. आणि वापरायचे कसे ते पण सेम मराठीतल्या नियमांसारखे. बोला वाक्य काय आहे रे? शी क्राईड. आर यू क्रेझी? मला सांगा, शी क्राईड मध्ये पहिला एस कॅपिटल पाहिजे होता, वाक्याची सुरुवात तर अशी पाहिजे, शी. उसके बाद में क्या है रे? क्राइड. बोलो शी क्राइड के बाद में थोड़ा अपन रुकते, और जहां पे थोड़ा रुकते वहां पे कॉमा आता है. बराबर है? बोला आर यू क्रेजी, ये किसी के मुंह की बात है कि नहीं? मुंह की बात. बोल आर यू क्रेजी असं आपण बोलताना वापरतो ना, आर यू क्रेजी, आर यू क्रेजी. बरोबर की नाही वाटत? मग आर यू क्रेजी हे किसी के मुंह की बात आहे. आणि जेव्हा एखाद्या माणसाच्या तोंडचे उद्गार आपण दाखवतो
तेव्हा हे दुहेरी अवतरण चिन्ह येतं, तुम्हाला तर माहितीच आहे. येतं ना दुहेरी अवतरण चिन्ह, दॅट इज काय रे, आर यू, काय रे, क्रेझी. आणि मला सांगा, आर यू क्रेझी याचा सवाल पूछाय म्हणल्यानंतर इकडे क्वेश्चन मार्क असेल आणि मग ते दुहेरी अवतरण चिन्ह काय असेल, पूर्ण. ते दुहेरी अवतरण चिन्ह का टाकलं, कारण की ते किसी के मुंह की बात है. और क्वेश्चन मार्क क्यों डाला, क्योंकि वो सवाल पूछा है, आर यू क्रेझी. सत्य है की नाही वाटतं. शी क्राईड, थोडे रुक गई. इथे काय विचारलं, विरामचिन्हांचा वापर. आता हीच वाक्य तुम्हाला येणार आहेत का? 4-5 पेपर सोडून बघा ना, त्रास नाही होईल, प्रॅक्टिस चांगली. पुढे द टीचर सेड, इथे पण त्रास आहे पहिल्या शब्दाचा. द टीचर सेड, पहिलं द असा पाहिजे कॅपिटल मध्ये. द काय रे, टीचर सेड. द टीचर सेड, कॉमा आएगा, थोडे रोकेंगे. द टीचर सेड, काय बोलला बाबा टीचर, लेट स्टार्ट टुडेज लेसन. बोलो, मुंह की बात कहां से कहां तक है, लेट स्टार्ट से. उसने जबान से कहा ना ये उद्गार. बोला, त्याने तोंडाने बोललेला डायलॉग कुठला आहे, लेट स्टार्ट टुडेज लेसन. तुम्ही मला सांगा, हे असं पूर्ण वाक्य असणार, पहिला हा कॅपिटल करायचा, मग इथे कॉमा असणार, मग इथे दुहेरी अवतरण चिन्ह असणार है ना, डबल इन्वर्टेड कॉमा और लास्ट में फुल स्टॉप. सही है कि नहीं. ठीक है, सवाल पूछा है. हमारा सांगा, जिसको थोड़ा बहुत माइनर भी इंग्लिश आता है ना, थोड़ा बहुत इंग्लिश, वो भी कर ले. थोडस समजलं पाहिजे बस. आता आपलं हयात चिन्ह टाका कुठे. बघ ना, द टीचर से, ओके, टीचरने कहा, थांबलो तिथे आपण. टीचर म्हणाला असं वाक्य आहे ना ते. शिक्षक म्हणाले, शिक्षक म्हणाले, रुक गए, कॉमा. काय म्हणाले शिक्षक, लेट स्टार्ट टुडे लेसन. चला आजचा धडा काय करूया, सुरू करूया. मग त्याच्या तोंडाने कुठली वाक्य बनले, लेट स्टार्ट टुडे लेसन, डबल इन्व्हर्टेड कॉमा. तुम्हाला माहिती आहे, जिकडे सेंटेन्स संपतं तिकडे काय असतं, फुल स्टॉप. मला काय सांगायचंय, फक्त ही वाक्य नाही समजावायची, मला फक्त एवढंच सांगायचंय, क्वेश्चनचा अर्थ काय. बरोबर की नाही. क्वेश्चनचा अर्थ काय होतो, विराम चिन्हांचा वापर करा असा. बरोबर आहे की नाही. पुढचं हे मराठी मधलं तुमचं टाइमपास विचारलंय फक्त परत. हेच आपण शिकलोय. बघ, 6 आहेत. 6 पैकी किती अटेम्प्ट करायचे, फक्त 4. काय विचारलं इकडे, मेक 4 वर्ड्स, म्हणजे काय, 4 शब्द बनवा. 4 काय रे शब्द बनवा. मिनिमम ऑफ 3 लेटर इच. म्हणजे मला सांगा, 4 असे शब्द बनवा. तो ऐक रे दीपक, ते पुस्तक काय पळून नाही जात. 4 शब्द बनवा, पण त्या एका शब्दामध्ये कमीत कमी किती अक्षर पाहिजे. जसं की आता मी याच्यामध्ये बनवलं मी, हे चालेल का, किती अक्षर पाहिजे. मी पण शब्द आहे की, पण नाही चालणार ना ते. किती लेटर त्याच्यामध्ये, याने सांगितलंय 3 लेटर पाहिजेत. युजिंग द लेटर्स इन द वर्ड. 4 शब्द बनवा या शब्दामधली अक्षरे वापरून. त्याला म्हटलं आता 4 शब्द बनवा दिलेल्या शब्दातील काय करून, दिलेल्या शब्दातील काय रे, अक्षरे वापरून. बरोबर आहे. दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून 4 शब्द बनवा. बरोबर बोललो. आता तुम्हाला असा शब्द बनवा. हा कुठला शब्द आहे, ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट मधून तुम्हाला अक्षर वापरायच्यात आहे आणि 4 शब्द बनवायचे आहे. बरोबर की नाही. कुठला बनेल शब्द, अच्छा, मेंट बनेल. मेंट बरोबर आहे. मेल्ट, अच्छा मॅन, ओके, हे मॅन बनतोय मॅन. ट्री कुठे बनेल रे बाबा, हा TR डबल ए, ट्री बनेल.
ह्याच्यातलेच आहेत ना अक्षर, हे बघ, टी आर ई ई आहे की टेंट. ओके, टेंट पण बने. अरे 4 चालतील, 5 चालतील, 6 चालतील, पण 3 पेक्षा कमी नको. मिनिमम ऑफ 3 लेटर, म्हणजे कमीत कमी किती अक्षरे पाहिजेत? 5 असले तर काय फरक पडतोय काय आपल्याला? बरोबर की नाही? येस. 10 पण बनतंय इथं, 10. रेड पण बनतंय. की बस झालं की आता काय बनतंय म्हणजे काय, किती बनवायचं का? बरोबर की नाही? म्हणजे तुम्हाला समजला का नाही प्रश्न? पुढचं, राईट द रिलेटेड वर्ड्स. सिक्वेन्स हाच असतो, असंच येतं पेपरला. राईट द काय रिलेटेड वर्ड. रिलेटेड वर्ड म्हणजे काय रे? चहा, चहा संबंधी. बोला, चहा संबंधी म्हणजे काय? चहाच्या संबंधित. अरे जो शब्द त्यांनी दिलाय त्याच्या रिलेटेड वर्ड्स लिहायचे ते. ते पण वाचताना आहे ना, पहिलं जे दिलंय ते वाचून बघायचं. काय सांगितलंय? स्टुडंट. आणि स्टुडंट कसा असतो म्हणतायत? क्लेवर. म्हणजे ही एका स्टुडंटची मला वाटतं क्वालिटी सांगितली. बरोबर बोललो की नाही? स्टुडंटची काय सांगितले? क्वालिटी. स्टुडंट कसा आहे? क्लेवर. मग आता तू लिहिलंस डल, तर रॉंग झालं ना ते. आपल्याला स्टुडंट मधले चांगले गुण सांगायचे ते. तुमच्या डोक्यात गेलं की नाही काय? स्टुडंट कसा असतो? क्लेवर. मग तुम्ही म्हणू शकता स्टुडंट ब्राईट असू शकतो. स्टुडंट कसा असू शकतो? स्मार्ट असू शकतो. येस, इंटेलिजंट असू शकतो. इंटेलिजंट. स्टुडंट गुड असू शकतो. येस, तर काय बरोबर आहे ना? काय वाईट आहे का? विद्यार्थी चांगला नसू शकतो का? पण ही त्याच्यामधली क्वालिटी नाहीये. कळलं की नाही मला? ब्राईट आहे, ओके, हुशार आहे, स्मार्ट आहे, बरोबर की नाही? त्यानंतर तुम्ही म्हणू शकता ब्रेव आहे, कळलं की नाही? असं तुम्ही शब्द वापरू शकता. ठीक आहे. ऍक्टिव्ह आहे लिहू शकता. डिसिप्लिन आहे, त्याच्यामध्ये शिस्त आहे. आता काय अजून फांद्या पाडू का याला? कळलं की नाही? पण तुम्हाला कळलं की नाही? स्टुडंटच्या रिलेटेड शब्द. कळलं की नाही? तर लिहा स्टुडंट डर्टी आहे, घाणेरडा आहे. आता ते नाही चालणार. का नाही चालणार? चालू पण शकतं, पण का नाही चालणार? कारण की त्यांनी सांगितलं स्टुडंट कसा आहे? क्लेवर. म्हणजे हा चांगला पोरगा आहे. कळलं का नाही? चांगला विद्यार्थी आहे. मतलब स्टूडेंट के अंदर की अच्छी चीजें बताने की अपने को. समजलं? येस. आता इकडे काय सांगितलंय? कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ द वर्ब. हे बघा, वर्ड चेन, शब्द मालिका. शब्द मालिका इकडे, शब्द मालिका तयार करा. शब्द मालिका तयार करा. पण त्यांनी सांगितलंय कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. वर्ब म्हणजे काय असतं? क्रियापद ना? क्रियापदे वापरून. वर्ब म्हणजे काय असतं? क्रियापदे वापरून. बोला, क्रियापद वापरून तुम्हाला शब्द मालिका तयार करायची आहे. आणि ती कशी तयार करायची ते पण त्यांनी सांगितले. ऍड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous word. याचा अर्थ काय होतो? आता हा पहिला वर्ड आहे ना, याची लास्ट लेटर कुठला आहे? डब्ल्यू. मग तुम्ही जे पुढचं बनवणार त्याची सुरुवात कशाने झाली पाहिजे? डब्ल्यू ने. बरोबर की नाही? त्याची सुरुवात पुढची डब्ल्यू ने झाली पाहिजे. बोला. अच्छा, विन बनवू शकतो का? विन. विन, विन म्हणजे जिंकणे. तर जिंकणे ही काही क्रिया नाही का? आहे की नाही? वाटतंय. अजून काय बनवू शकतं?
समजा मी इथं लिहिलं नीड नाही बनू शकत रे. नीड म्हणजे गरज, ती कुठली क्रिया आहे? समजा मी इथं लिहिलं नेव्हिगेट, काय शब्द लिहिला इकडे? नेव्हिगेट. तर चालेल ना, नेव्हिगेट म्हणजे निरीक्षण करणं वगैरे, त्याला शब्द वापरतात नेव्हिगेट, बरोबर नाही? अजून तुम्ही कुठले शब्द वापरू शकता? ईट. ईट म्हणजे काय करणं? खाणं. हा, आणि तुम्ही आता म्हणला तसं काय रे? टॉक. टॉक म्हणजे काय असतं? बोलणे. मग ही क्रिया नाहीये का? आपल्याला कुठले शब्द वापरायचे होते? सगळे वर्ब. वर्ब म्हणजे क्रिया. हा, जेव्हा त्यांनी असं शब्द म्हणलं नसेल ना, वर्बच पाहिजेत, असं काय नाही बोललं त्यांनी, कळलं का? तर तुम्ही कुठलेही शब्द वापरा मग. नाऊन वगैरे बोलू शकतात, बरोबर की नाही? नाम वापरा, कुठल्याही वस्तूचं नाम वापरा ना, काय फरक पडतो एवढं? कळलं की नाही? काय प्रॉब्लेम होणार आहे का त्याने? एवढं काय हार्ड येत नाही इकडे, इझीच असतं. पण इथे त्यांनी बोललेलं क्रिया वापरा, क्रियापदे म्हणून सांगितलं. ग्रो, ग्रो म्हणजे काय रे? वाढणे. विन म्हणजे जिंकणे, निरीक्षण करणे, खाणे, बोलणे. हे बघ, इथे लास्टला कोणतं आलं? एन, तर सुरुवात इकडे एन. इथे लास्टला कोणतं आलं? ई, तर सुरुवात ईने. ते लास्टला काय आलं? टी, सुरुवात टीने. तेच हेच लिहिले ना, इज बिगिनिंग विथ द लास्ट लेटर. हर एक शब्दाची सुरुवात कशाने करा? लास्ट लेटरने. याचा लास्ट लेटर कुठला होता? डब्ल्यू, सुरुवात डब्ल्यू, बरोबर आहे? तर बोला, असे हे तुम्हाला किती विचारलेले? 6. त्यातले किती लिहायचे आता? 4. बस. परफेक्ट निवडायचे 4 कुठले आहेत ते. नाही निवडता आले तर 6च्या 6 लिहू. फक्त नंबर व्यवस्थित दे. तिसरं लिहतोयस का 5वं लिहतोयस, नंबर व्यवस्थित दे. समजा तू नाही लिहिलं, समजा 4थं आलं, तर तू काय ह्याला 4था नंबर देणार का? त्याचा जो नंबर आहे तोच देणार आहे आपण, बरोबर आहे? तर इथे मुलांचे मार्क जाताच कामा नये. इथे 8 मार्क आहेत. 4 ऍक्टिव्हिटी आहेत की नाही? 8 मार्क. फुल पास व्हायचा सहारा. एका एका लेटरला मार्क येते. सगळ्यात पहिलं म्हणजे पोराला काय नाही समजत, प्रश्न. असे वाटत. आता हे पुढचा प्रश्न. हे किती मार्काला आहे? 2च. 10 मार्काचाच आहे ना पहिला ग्रामर. पहिला क्वेश्चन 10च मार्काला येतो, कमी मार्काला येते. डू ॲज डायरेक्टेड. काय विचारलंय? मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. हे बघा, फ्रेज म्हणजे मराठी मधलं तुमचं वाक्यप्रचार. इंग्लिश मध्ये याला फ्रेज म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात? वाक्यप्रचार. मग आपण इथे काय त्यांना सांगायचंय? मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज म्हणजे काय? वाक्यात उपयोग करा. असंच लिहू ना शॉर्टकट मध्ये, वाक्यात उपयोग करा. असं एक वाक्य बनवायचंय, त्याच्यामध्ये हे आलं पाहिजे. कळलं की नाही? तर तुम्हाला सगळ्यात पहिलं त्याचा अर्थ कळला पाहिजे, काय विचारलंय ते. टू बी अफ्रेड ऑफ. अफ्रेडचा अर्थ होतो घाबरणे. अफ्रेडचा अर्थ काय होतो? घाबरणे. आता लोक बऱ्याच गोष्टींना घाबरतात, आहे की नाही म्हणताय? मग तुम्हाला असं वाक्य बनवायचंय, त्याच्यामध्ये हा शब्द आला पाहिजे. तुम्ही म्हणू शकता, बाबा आपण काय करतो, जेव्हा एखादी गोष्ट अनोळखी असते किंवा एखादा माणूस अनोळखी असतो, त्याला आपण नेहमी काय होतो? घाबरतो. काल मी तिकडे मॅच बघायला गेलेलो, तर तिथे लय लोक होती, लय म्हणजे फार लाखाच्या वरती लोकसंख्या होती. कोण ना कोण तिथे बाजूला यायचं, वार्ता करायचं, बोलायचं. असं. माझा पहिला हात या खिशांवरती असायचा. माझ्याकडे 2-2 फोन आहेत, ते मस्त पैसे बिशे घेऊन गेले मी. लांब होती ना मॅच, म्हणलं काय मोबाईल स्विच ऑफ बिच ऑफ झाला तर कॅश तर पाहिजे यार, तिथं कोण देणार आहे आपल्याला? मला सांगा, भीती होती ना रे मनामध्ये, कारण की ती लोक माझ्यासाठी कसे होते? अनोळखी होते.
मेट्रो मध्ये चढायचं असेल ना सँडीला म्हणायचं तू माझ्या मागे उभा राहा, मी तुझ्या पुढे राहतो. तुझ्याकडे तर पळवण्यासारखं म्हणलं काहीच नाही ना. तुला नेला तरी म्हणलं लोक आणून सोडतील. मला सांगा, तर हे नॅचरल आहे. कळलं की नाही? हे नॅचरल आहे की अननोन लोकांना आपण काय करतो, घाबरतो. तुम्ही म्हणू शकता इट्स नॅचरल. इट्स नॅचरल. ये जो नॅचरल आहे वो तुम्हाला कोणता नॅचरल मतलब नेचर वाला नॅचरल नाही. बरोबर की साहजिक आहे. कळलं की नाही? इट्स नॅचरल. डायरेक्ट वाक्य टू बी. तुम्ही काय रे? अफ्रेड. अफ्रेड ऑफ द अननोन पीपल. पर्सन लिहा. कळलं की नाही? वाचायचं किती सिंपल वाक्य बनवलं, का हार्ड आहे काय? हे नॅचरल आहे की आपण काय करतो, घाबरतो. कोणाला? अननोन लोकांना. आणि शेवटला तोच तो घ्यायचा. आणि तुम्ही वापरला ना तो शब्द, हे वाक्याबद्दल वापरला की नाही, त्याला काय करायचं? अंडरलाईन करायचं. बरोबर आहे? काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? आता तुम्हाला काय हेच येणार आहे असं आहे का? काही येऊ शकतं. पण तुम्हाला तिथे बाबा थोडं इंग्लिश चांगलं पाहिजे. आता 10वी पर्यंत पोहोचलात तुम्ही म्हणल्यानंतर थोडंफार तर तुम्हाला येतच असेल. एवढे काही येडे नाही आहात तुम्ही. ते मला माहिती आहे. कुछ बोला मैंने? कुछ नहीं. बोला पुढचं काय आहे? ऍड अ क्लॉज. Add a clause to the following sentence to expand it south meaningfully. तर मला सांगा, तुम्हाला साऊथ साऊथ म्हणजे त्यांचे असं असतं हे बघा, हे झालं नॉर्थ आणि हे झालं साऊथ. कळलं की नाही? तर तुम्हाला क्लॉज दिलाय. हा क्लॉज. क्लॉज म्हणजे काय रे? अर्धवाक्य दिलंय. त्याला उपवाक्य पण म्हणतात. क्लॉज म्हणजे उपवाक्य. उपवाक्य किंवा किंवा तुम्ही म्हणू शकता वाक्याचा भाग किंवा वाक्याचा खंड. जमाना होतो आपल्याला क्लॉज 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 वाचतो. व्हॉट इज क्लॉज? याचा अर्थ त्यांनी अर्धवाक्य दिलंय आणि तुम्हाला पुढचं वाक्य बनवायचंय. बरोबर की नाही? आता इथे सांगितलंय दिस इज अ क्लासरूम. ओके. ज्या वाक्यामध्ये नाम आणि विधेय असतं, विधेय. कळलं की नाही? त्याला क्लॉज म्हणतात. पण आता नाम आहे आमचा गोंधळ आणि विधेयचं तर डबलच गोंधळ. त्यामुळे मी पोरांना डायरेक्ट काय सांगतो, अर्धवाक्य असतं, त्याच्या पुढचं तुम्हाला लिहायचंय. मग काय लिहायचं तुमच्या मनाने लिहा. की नाही? बोला दिस इज अ क्लासरूम वेअर स्टुडंट कम फॉर लर्न. मला सांगा, दिस इज अ क्लासरूम. हे एक काय आहे? क्लासरूम आहे, जिकडे स्टुडंट्स येतात. कशासाठी? लर्न म्हणजे काय रे? शिकण्यासाठी. सत्य आहे की नाही? वार्ता येस. बोला दिस इज अ क्लासरूम वेअर स्टुडंट कम फॉर स्टडी पण लिहू शकता. बरोबर की नाही? ही क्लासरूम आहे जिकडे विद्यार्थी कशासाठी येतात? स्टडी करण्यासाठी, शिकण्यासाठी. बरोबर की नाही? तर असं तुम्हाला अर्ध वाक्य दिलेलं असतं, त्याचं तुम्हाला पूर्ण वाक्य करायचं. म्हणजे काय तुम्ही एवढंच लिहणार का पेपरमध्ये? आन्सर लिहिताना हे पण लिहणार ना आधी आणि मग तुम्ही पुढचं लिहा. आणि जे तुम्ही पुढचं लिहिलं ना त्याला अंडरलाईन करायचं. बोला हे दोन्ही काय? दोन्ही सोडवायचे काय? एकच सोडवायचं. तुला जे वाटतं की बाबा हे माझं योग्य आहे, परफेक्ट लिहितोय मी, ते लिहू. बरोबर आहे? Yes. पुढचं हे बघा, ऍड अ प्रिफिक्स आणि काय रे? सफिक्स. हे तुमचं प्रिफिक्स म्हणजे मराठी मधला उपसर्ग आहे ना. मराठीत शिकलो ना आपण उपसर्ग. आणि सफिक्स म्हणजे मराठी मधला प्रत्यय. सरांनी सांगितलंच असेल ना तुम्हाला हे सगळं. बरोबर की नाही? बेसिक आहे यार. आपलं काय, मी 50 गोष्टी रोज रोज शिकवत नाही बसत. एकदा येणार
सगळ्या गोष्टी क्लिअर करणार, बस वाचत. बरोबर आहे की नाही? आता काय हेच थोडं नाही येणार आहे पेपरला. तुला 10 पेपर वाचावे लागतील, तेव्हा त्यातलं येईल. एकाच्या भरोश्यावर राहण्यात थोडं काय होणार आहे. तर मला सांगा, त्यांनी काय सांगितलंय? प्रिफिक्स ओर सफिक्स. म्हणजे तुला जर वाटलं तर प्रिफिक्स वापर, वाटलं तर सफिक्स वापर. म्हणजे ह्याचं पण प्रिफिक्स लिहायचं, सफिक्स लिहायचंय, याचं पण प्रिफिक्स, याचं पण सफिक्स असं नाही. काहींना प्रिफिक्स लागतं, काहींना सफिक्स लागतं, काहींना प्रिफिक्स सफिक्स दोन्ही लागतं. तुम्ही दोघांपैकी एखादं वापरायचंय. आता प्रिफिक्स म्हणजे काय? याच्या आधी लागेल. बरोबर की नाही? सफिक्स म्हणजे काय? याच्या नंतर लागेल. मग गरजेचं नाहीये की पहिला शब्द आहे त्याला प्रिफिक्सच पाहिजे असं काही नाही. त्याच्यानंतर पण लागू शकतं. चला बोला, हे ते मॅनेज आहे, तर मी असं लिहू शकतो ना रे? काय रे? मॅनेजमेंट. काय लिहिलं? मॅनेजमेंट. बोला, शब्द कुठे लावला? पुढे लावला की नंतर लावला? म्हणजे हे काय आहे? प्रिफिक्स आहे की सफिक्स आहे? सफिक्स आहे, कारण की लास्टला प्रत्यय लावलं ना याला मी. पण इथे तर पहिलं काय लिहिलेलं? प्रिफिक्स. म्हणजे मी इथे प्रिफिक्स लावलं का याला? असं काही नाहीये. प्रिफिक्स लाव नाही तर सफिक्स लाव. जे बसतंय ते लाव तिकडे. समजलं की नाही? आता इथं काय सांगितलंय? काइंड. हे असं बनेल अनकाइंड. बोला, याला काय लावलं मी? सफिक्स की प्रिफिक्स लावलं? प्रिफिक्स लावलं. प्रिफिक्स म्हणजे काय रे? त्याच्या आधी शब्द लावला. आधी अक्षर लावली की नाही? जेव्हा मूळ शब्दाच्या आधी अक्षरे लागतात, ते झालं तुमचं प्रिफिक्स. आणि मूळ शब्दाच्या नंतर लागतं तर सफिक्स. बरेच शब्द आहेत त्यांच्या मागे पुढे अक्षरं लागतात. सही आहे की नाही? पेपरमध्ये लिहिताना हे काय नाही लिहायचं, हे पण काय पण नाही लिहायचं. डायरेक्ट हे लिहायचं, हे लिहायचं. मॅनेज हा शब्द लिहायचा, पुढे डॅश करायचं. डॅश करून हे डायरेक्टली त्याचं काय लिहायचं? उत्तर, मॅनेजमेंट. बरोबर आहे? नंतर मग त्याच्या खालच्या ओळीवर किती नंबर टाकायचा? 2. कोणता शब्द लिहायचा? काइंड. डॅश करून लिहायचं, अनकाइंड. काय प्रॉब्लेम आहे इकडे? काय? काय विषयच नाही. मग तो तुला काय डाऊट विचारायचे? मी काय रॉंग शिकवतो का? चला बाय, पुढे जाऊया. हा, त्याला ऑप्शन पण आहे आईला. हे बघ, हे नाही जमलं तर ऑप्शन पण दिलाय. हे कोणाला जमत नाही, सगळ्यांना जमतच आहे, तरी ऑप्शन. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे अर्थपूर्ण वाक्य बनवा. बरोबर आहे? युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. हा शब्द वापरलाय, एनी वन. कोणताही, कोणताही खालील एक शब्द वापरून. तुमचं हिंदीमध्ये कसं असतं? अव्यय, अव्यय, अव्यय असतात ना. और, परंतु असे शब्द देतात तिकडे आहे ना हिंदीच्या ग्रामरमध्ये. मला माहितीये बाबा, हाय. मग तुम्हाला वाक्य बनवायचं असतं आणि त्या वाक्यामध्ये और नाही तर परंतु जे काही शब्द त्यांनी दिलेले असतात ना, ते वापरायचे असतात. मग इथे तसंच आहे. बोला, कुठला शब्द दिलाय आपल्याला? मॅनेज. असं एक वाक्य बनवायचं. बरोबर की नाही वाटतंय? असं तुम्ही एक वाक्य बनवायचं की त्याच्यामध्ये शब्द काय आला पाहिजे? मॅनेज. लिहू शकता तुम्ही. फॉर बेटर रिझल्ट इट्स important. For better result, it's important to manage our study activity. तुम्ही म्हणू शकता, फॉर बेटर रिझल्ट, चांगल्या निकालासाठी काय रे? गरजेचं, इम्पॉर्टंट, महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? टू मॅनेज अवर स्टडी ऍक्टिव्हिटी. आपला अभ्यासाची ऍक्टिव्हिटी काय करणं? व्यवस्थित मॅनेज करणं. बोला, मग हे वाक्य मी बनवलं, हे आपल्या मनाचं बनवलं वाक्य. काही वाक्य बनवलंय मनाचं, पण त्याच्यामध्ये शब्द आणला ना. बरोबर की नाही? आता काय शब्द आणला आपण? मॅनेज.
बरोबर की नाही वाटतंय? लिहू शकता ह्याच्यामध्ये काइंड बिहेवियर इज ऑलवेज हेल्पफुल टू अर्न रिस्पेक्ट इन सोसायटी. काइंड समजता ना? काइंड काइंड म्हणजे काय रे? दयाळू. दयाळू स्वभाव हा नेहमी तुम्हाला मदत करतो काय कमवायला? आदर. कुठे? समाजामध्ये. मग इथे आपण शब्द वापरला ना कुठला वाला? काइंड. अंडरलाईन करायचं. हे काय प्रिफिक्स सफिक्स वापरायचे का इकडे? फक्त शब्द. आणि काय तुम्हाला दोन्ही याच्यापासून बनवायचंय का? दोघांपैकी कुठलं तरी एक. दोघांपैकी कुठलं तरी एका शब्दापासून आपल्याला वाक्य बनवायला येतच, असं काय नाही त्रास एवढा. इथे शब्द कुठला होता? मॅनेज. मग आपण वाक्य बनवलं त्याच्यामध्ये कुठला शब्द वापरला? मॅनेज. इथे कुठला शब्द होता? काइंड. वाक्य बनवलं त्याच्यामध्ये कुठला शब्द वापरला? काइंड. सही आहे. हे किती मार्कात संपलं तुमचं रामायण? 10 मार्क्स. काही नाही करायचं. पहिला क्वेश्चन संपला. बोला कुठला कन्सेप्ट नाही कळला मोठं तुला याच्यामध्ये? काय नाही कळलं काय रे असं? काय पहिलं पेपर हातात आल्या सुरुवात व्हायला पाहिजे ना लिहायची. आता प्रश्नच कळाला काय असतात ते. तिथे कोणी सांगणार नाही उत्तर. तुम्हाला माहितीये मागच्याला येत नसते. तो तुझ्या भरोशावाला असतो. खोटं बोलतोय का? मग उगा आपलं त्याने लय अभ्यास केलाय मी नाही काय केला असं काही नाहीये बाबा. तोही तुझ्यासारखाच. चला हे झालं तुमचं सीन पॅसेज, टेक्स्चुअल पॅसेज. क्वेश्चन नंबर 2, सेक्शन 2. बरं तुम्हाला माहितीये हेच लिहायचंय फक्त. हे तर काही नाही लिहायचं. हे पण काही नाही लिहायचं. डायरेक्ट ही वाक्य लिहायच्यात आहे आणि ही वाक्य लिहून त्याच्या पुढे आन्सर लिहायचं. बोला काय वाक्य आहे ते? राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड फॉल्स. तुम्हाला ओळखायचंय. काय लिहायचंय रे याच्यामध्ये तुम्हाला? चुकी बरोबर. चुकी बरोबर. तर मला सांगा याची उत्तरं कुठे भेटणार तुम्हाला? पॅसेज. असं वाक्य असेल पॅसेज मध्ये ट्रू. बरोबर आहे की नाही? असं म्हणजे हे त्यांनी बनवून दिलेलं असतं वाक्य. तुम्ही सगळेच शब्द असेच पाहिजे असं काही नाहीये. त्या वाक्याचा अर्थ महत्वाचा आहे. कळलं की नाही? अर्थ महत्वाचा आहे. तर अशाच अर्थाचं वाक्य इथे लिहिलंय म्हणजे काय? असं ऑलमोस्ट असतंच खाली शब्द. तसं असेल तर ट्रू. तसं नसेल तर फॉल्स. बरोबर की नाहीये? पुढचं द सन वॉज नाऊ डिसेंडिंग द स्काय. आता मला सांगा इथे समजा डिसेंडिंगच्या जागी जर त्यांनी वेगळाच शब्द वापरला असेल तर फॉल्स. सनच्या जागेवरती वेगळाच शब्द वापरला असेल तर फॉल्स. अदरवाईज ते सेंटेन्स कसं आहे? ट्रू आहे. आता हे का मी सांगू शकत नाही. ते तुम्हाला वाचावंच लागणार. असेल असेल. तेव्हा इथे द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. इथे काय लिहिलंय? डिसेंडिंग. म्हणजे रॉंग आहे की नाही? असं आहे ते. कळलं की नाही? म्हणजे तुमचं फास्ट रीडिंग आहे त्यानुसार तुम्हाला कळतं आणि समजणं किती आहे. बोला याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायला लागेल सांगा पहिलं? हे लिहाल का? हे लिहाल ना? हे आहे तसं लिहणार पूर्ण पेनाने बक्से बनवून. पेनाने बॉक्स बनवून लिहणार. ऍक्शन ऑफ फॅमिली मेंबर्स. बोला हिज फादरचं काय ऍक्शन होतं? मदरचं काय ऍक्शन होतं? हिज ब्रदर अँड सिस्टरचं काय ऍक्शन होतं? आणि काय ही आणि तो किंवा तोच. हिज म्हणजे पण तोच. कळलं की नाही? त्याचं काय ऍक्शन होतं? हे पण कुठे भेटणार तुम्हाला? पॅसेजमध्ये. पॅसेजमध्ये याचा आन्सर आहे. बरोबर आहे? पुढे मॅच द वर्ड इन अ कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. या कन्सेप्टला म्हटलं तर शब्दार्थ, व्होकॅब्लरी. हे व्होकॅब्लरी वाला पार्ट आहे. कळलं की नाही? याचं पण ऑलमोस्ट आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये भेटणार. जे तुम्हाला काय येऊ शकतं? सिनॉनिम, अँटोनिम आणि विच मीन. बस 3च.
तीनच गोष्टी येतात. कळलं काय? सिनोनिम्स, अँटोनिम्स, विच मीन. जसं की इथे विच मीन विचारले. मॅच द वर्ड. बोला मॅच द वर्ड म्हणजे काय रे? जोड्या लावा ना. जोड्या जुळवा. इन कॉलम ए की जोड़ियां मिलाओ किसके साथ? कॉलम बी के साथ एज पर देयर मीनिंग्स. उनका जैसा मीनिंग है उसके हिसाब से जोडियां मिलाने का है. बरोबर की नाही वाटत आहे? जसं की आता इथे सांगितलंय बघा प्लॅट्यू. प्लॅट्यू म्हणजे पठार. प्लॅट्यू म्हणजे काय असतं? पठार. पठार तुम्हाला भूगोलामध्ये शिकवलंय बघा. असा डोंगर आहे, असा डोंगर आहे आणि वरती जर सपाट जागा असेल त्याला आपण काय म्हणतो? पठार म्हणतो. सांगितलं बघ ना. लार्ज हाय एरिया ऑफ फ्लॅट लँड. बघा हाय एरिया वरती आहे डोंगरावर, पण वरती जमीन कशी आहे? फ्लॅट. बरोबर की नाही अर्थ? त्याला म्हणतात. सत्य आहे की नाही? असं तुम्ही काय करू शकता? अर्थ लिहू शकता. अजून काय? हा, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय मदत करेल? तुमचं बाबा समजणं, अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग तुम्हाला मदत करणार आहे, बाकी काही नाही करणार. याच्यामध्ये पुढचं काय असतं? व्याकरण. आता हे जे मी इथे सांगतोय, ही जो प्रकार हा सगळ्या पॅसेज मध्ये असायचा ना. 2 सीन पॅसेज आहेत तुम्हाला आणि एक अनसीन आहे. पॅटर्न सेमच आहे सगळीकडे. तुम्हाला ही वाक्य व्याकरणाचीच असणार आहेत. सरांनी तुमचं व्याकरण करून घेतलंय. तरी पण आता बऱ्याचदा बोर्ड आता काय विचारतं माहितीये का? व्याकरणाच्या खाली पण ऑप्शन देतात. 4 ऑप्शन. पहिलं बोर्ड थोडंसं हार्ड विचारायचं. हा पण जुना पेपर आहे. 2024 आहे. आता तुम्ही बघाल रिसेंटली जे पेपर झालेत ना, तिकडे सेंटेन्सच्या खाली ऑप्शन असतात 4. म्हणजे एखाद्याला ग्रामर परफेक्ट येत नसेल, थोडे थोडे जरी बेसिक नियम येत असतील ना, तरी पण तो करू शकतो तिकडे. निवडायचंय ना फक्त. ऑप्शन निवडायचंय बस. मला सांगा. द साईट ऑफ द फूड काय? मॅडन हिम. काय विचारलं याचं? ऍड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग विचारले. क्वेश्चन टॅग मध्ये तुम्हाला माहिती आहे आन्सर लिहिताना हे वाक्य पूर्ण आहे तसं लिहिणार. त्यानंतर मग पहिला कॉमा येतो असा. शिकवलं ना क्वेश्चन टॅग गुरुजींनी. मग तुम्हाला बघायला लागतं हे क्रियापद बघावं लागतं. क्रियापद बरोबर किंवा हेल्पिंग वर्ब बघायला लागतं. क्रियापद किंवा हेल्पिंग वर्ब. मग तुमचं इज असेल, एम असेल तर काय लागतं हे तुम्हाला माहिती आहे. इज असेल तर इजंट लागतं. बरोबर. मग एम असेल तर आरंट लागतं. असंच आहे की नाही? आणि काही पण नसेल हेल्पिंग वर्ब तर तुम्ही काय करता? क्रियापद बघता. म्हणजे वर्ब बघता वर्ब. आणि वर्ब बघता कोणत्या रूपामध्ये आहे. पहिल्या की दुसऱ्या की तिसऱ्या. मग त्यानुसार डू, डज आणि डीड हे शब्द वापरतात. तर इथे मला वाटतं लास्टला ईडी शब्द आलाय. ईडी. ईडी म्हणजे तिसऱ्या फॉर्म मध्ये आहे. मग तिसऱ्या फॉर्म मध्ये काय लागतं? डीड. मग डीडचा असं होणार ना, काय रे? डिडंट. डिडंट असं तुम्ही कॉमा देता इकडे. डिडंट. आणि मग इथे बघता हे साईड आहे. द साईट. साईटला तुम्ही इट लिहिणार. मग तुमचा आन्सर येणार डिडंट इट आणि शेवटला क्वेश्चन. बरोबर की नाही? बेसिक नियम आहे ते. मग उत्तर कसं येणार? द साईट ऑफ द फूड मॅडन हिम फिर कॉमा. यहाँ पे कॉमा. मग डिडंट इट. डीड क्यों वापरा मैंने? डीड क्योंकि ये तिसरे फॉर्म में. तिसऱ्या फॉर्म मध्ये असलं की काय वापरतात? डीड वापरतात. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन टॅग मध्ये तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये जर निगेटिव्ह शब्द कुठला नाहीच आहे. निगेटिव्ह आहे का कुठला शब्द याच्यामध्ये? नो, नन, नेवर का आहे का? म्हणून इकडे एनटी लागलं. आणि जर समजा ह्याच्यामध्ये एखादा शब्द असता ना नो, नन, नेवर पैकी तर उत्तर मध्ये आलं असतं फक्त डीड इट. मग तिथे एनटी लागत नाही. बेसिक नियम आहेत कशाचे? क्वेश्चन टॅगचे. बरोबर आहे? मग काय? ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम.
कुठला टेन्स बनवायचा आहे आपल्याला याचा? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. पहिला सब्जेक्ट येतं, नंतर कोणते शब्द वापरतात, मग वर्ब येतं, असं कोणते शब्द वापरतात ते सरांनी टेबल बनवून दिलं असेल, बरोबर की? टेबल पाठ करावं लागेल आणि त्या टेबल नुसार तुम्हाला त्याचा आन्सर लिहायला लागेल. जसं की आता इथे काय सांगितलंय, हा पहिला सब्जेक्ट काय आहे? हिज मदर, बरोबर की नाहीये? मग इथे लिहणार हिज मदर. पहिला शब्द कॅपिटल पाहिजे, हिज मदर, बरोबर की नाहीये? हिज मदर. त्यानंतर मग इकडे ऑज आहे, ऑज. तर ऑज असेल तर शब्द वापरतात हॅज, हॅज बीन. मला माहिती ना, तुम्ही चेक करा. आमच्या गुरुजींनी शिकवलेलं ते मी तुम्हाला सांगतोय. कळलं की नाही? पहिला सब्जेक्ट, मग हे शब्द वापरतात. काय रे? हिज मदर हॅज बीन. नंतर मग ओनली लुकिंग ॲट हिम. वाक्य पूर्ण लिहायचं. ओनली काय रे? लुकिंग ॲट हिम. काही लोक असं पण वाक्य बनवू शकतात, तसं हिज मदर हॅज ओनली बीन लुकिंग ॲट हिम, बरोबर की नाही? तर ह्याच्यामध्ये काय पहिलं वापरायचं तुम्हाला सब्जेक्ट, बरोबर की नाही? त्यानंतर मग हे हेल्पिंग वर्ब, हे दोन्ही कुठले वाले? हॅज बीन, बरोबर. नंतर मग उरलेला पूर्ण सेंटेन्स, ओनली लुकिंग ॲट हिम. त्यानंतर मग हे काय विचारलेलं आहे? पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय रे? स्वमत. बऱ्याचदा पेपरमध्ये असं वरती हेडिंग नाही ना लिहायची, काय पर्सनल रिस्पॉन्स. तुला माहिती पाहिजे ऍक्टिव्हिटी 5 काय असते? पर्सनल रिस्पॉन्स असते. काय विचारलं? राईट एनी फोर गुड थिंग्स दॅट युअर पॅरेंट्स टॉट यू. म्हणजे काय रे? तुमच्या आई बाबांनी शिकवलेल्या कोणत्याही 4 चांगल्या गोष्टी तुम्ही लिहा, बरोबर की नाही? कोणत्या अशा 4 गोष्टी आहेत ज्या तुमच्या आई बाबांनी तुम्हाला शिकवल्या चांगल्या? तर तुम्ही म्हणू शकता हार्डवर्क, बरोबर की नाही? त्यानंतर तुम्ही लिहू शकता पोलाइटनेस, नम्रपणा. पोलाइटनेस म्हणजे काय आहे? नम्रपणा. हार्डवर्क म्हणजे काय रे? मेहनत. त्यानंतर मग ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. लिहू शकता ना असं. अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत? फक्त तुम्ही काय करायचं? त्या 4 गोष्टींना पुढे डॅश करून एक्सप्लेन पण करावं लागेल. 2 मार्काला येते. थोडंसं. कळलं की नाही? मग तसं तुम्ही अशा 4 गोष्टी लिहू शकता, मग तुम्हाला मार्क भेटतील. प्रॉब्लेम काय बनतो फक्त? दादा हे लिहायचं इंग्लिशमध्ये. तिथे त्रास आहे. ते तर जाऊ दे, लिहूही एक वेळ. पण सगळ्यात पहिला प्रश्न तर कळला पाहिजे नक्की काय आहे? काय नाही, तो पेपरला असतो माणूस, त्याला जरा आला जवळला की विचारायचं, सर लई इंग्लिश वीक आहे माझं, लई त्रास होतो. मला तर वाटतंय मी फेल होईल. या जरा प्रश्नाचा अर्थ तेवढा सांगा. निदान पास तरी होईल. तर सर आपको आशीर्वाद मिलेंगे. 2 बच्चे हैं ना और 2 हो जाएंगे. काय बाबा, मी सरळ बाबा, माझं काय नाही असं. मी तर तुमचं काय, तुम्हाला तरी बरंच काहीतरी येतं. मी तर गावाहून येऊन दिले इथे 10वी. सगळ्यात कमी मार्क इंग्लिशमध्ये आहेत, 82 मार्क. सगळ्यात कमी मार्क. 100 पैकी 82 हे माझ्या 10वीच्या पेपर मधले सगळ्यात कमी मार्क आहेत. सगळ्यात लोएस्ट. बाकी असला एकही सब्जेक्ट नव्हता ज्याच्यामध्ये माझे 90च्या खाली मार्क्स आले. सायन्स मध्ये तर 97 आहेत. सोशल सायन्स मध्ये 95 आहेत. नक्की नाही. म्हणजे तुमचं हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे ते. आणि हे आपल्याला जमायचंच नाही. कुठला सब्जेक्ट? 82. टॉप 5 मधला एक्सक्लूड झालेला सब्जेक्ट आहे. समजलं की नाही? तर मग काय जातंय मग बाबा, मला काय कळायचं नाही. काय गुरुजींनी प्रश्न विचारलाय तो तिथला. आला की एकदा आली की 2-4 घ्यायचे विचारून. पॅसेजचे नाही विचारायचे, तुलाही माहिती. पर्सनल रिस्पॉन्स विचार. तर पॅसेजचं म्हणून तुलाही माहिती आहे की पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं कुठे भेटणार आहेत? पॅसेजमध्ये.
आता इथे व्हॉकॅब्युलरी तर जोड्या जुळवायला आलेलं, ते पॅसेज मध्ये बघून काय फायदा आहे? पण बऱ्याचदा कधी काय होतं की असं लिहितात काय, राईट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पॅसेज. म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहा, कुठून शोधून? मग तुला कुठे बघितलं पाहिजे? पॅसेज मध्ये. त्यांनी क्लिअर म्हणले ना तिकडे, फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. कळलं की नाही वाटत? अँटोनिम्स म्हणजे कुठले शब्द? विरुद्धार्थी. सिनोनिम्स म्हणजे काय असतं? समान. आणि विच मीन म्हणजे पण समानार्थी झालं. विच मीन म्हणजे थोडक्यात त्या शब्दाचा अर्थ दिलेला असतो. जसं की आता आपण बघितलं प्लॅट्यू. प्लॅट्यूचा अर्थ दिलेला आणि तिथे बाजूला तुम्हाला अर्थ पण लिहून दिला, जेवढंच वाचत फक्त. तुम्हाला माहिती आहे एका बाजूला ए ग्रुप, दुसऱ्या बाजूला डायरेक्ट तुम्ही काय लिहणार? आन्सर. तर इथे 2 मार्काला साधारण एक 4-5 ओळी आन्सर लिहायचं पर्सनल रिस्पॉन्स. तर पर्सनल रिस्पॉन्सचा सिक्वेन्स कसा पाठ केलात तुम्ही सांगा? पहिलं पहिलं कुठे भेटतं? पॅसेज. दुसरं पण कुठे भेटतं? पॅसेज. तिसरं काय असतं? व्होकॅब्युलरी. चौथं काय असतं? ग्रामर. आणि पाचवं काय असतं? पर्सनल रिस्पॉन्स. बरोबर ना? पहिल्याचा आन्सर कुठे भेटतं? पॅसेज. याला तुम्ही मराठीत आकलन म्हणता, आकलन. दुसऱ्याचं पण आन्सर पॅसेजमध्ये. आणि तिसऱ्याची व्होकॅब्युलरी त्याला तुमच्या हिंदीमध्ये तुम्ही असं म्हणता शब्द संपदा. वो क्वेश्चन किसका रिलेटेड है? वर्ड्स ना, हे वर्ड्स के रिलेटेड है ना बात ये. आहे की नाही? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, दिलेल्या शब्दाच्या अर्थाचा शब्द. प्रत्येक गोष्ट कशाबद्दल आहे? शब्द. शब्द संपदा. आणि मग तुला माहिती पाहिजे पुढचा कॉन्सेप्ट कशाबद्दल असतो? व्याकरण. बेसिक नियम करून जा, तुला ऑप्शन वरच येणार आहे, मी सांगतो तुला. फक्त तुला पर्याय निवडायचे. दुसरी गोष्ट काय करायचं मला सांगा, पुढचं काय विचारतात? सोमत. सोमत विचार. एखाद्या वेळेस जर ग्रामर नाही आलं ना तुला, चुकीचं लिहू पण सोडू नको. बऱ्याचदा ग्रामरचे सेंटेन्स बोर्डातच रॉंग देतात टाईप करून. मग ज्याने अटेम्प्ट केले त्याला मार्क आहेत. ज्याने अटेम्प्ट नाही केलं त्याला काय नाही. कशावरून तुम्हाला नाही ग्रामर येत तसं त्या पेपर चेकरला पण येत नसेल. तो म्हणत असणार ह्याने लिहिलंय म्हणजे राईटच असणार. त्याच्या माइंडसेटने खेळायचे. सत्य की नाही? चला पुढचं. पुढचा पॅसेज हा देखील पुढचा कुठला पॅसेज आहे? सीन पॅसेज. म्हणजे कुठला येणार? टेक्स्टबुक मधला. टेक्स्टबुक मधलाच पॅसेज आहे. मग हू सेड टू हुम. हू सेड टू हुम म्हणजे काय रे? कोण कोणास म्हणाले. कोण कोणास म्हणाले. ह्याच्यामध्ये पहिला म्हणणारा एक लेखक असतो, हे पण लक्षात घ्या तुम्ही. कळलं की नाही? कोण कोणास म्हणलं जर लेखकाला तुम्ही काय म्हणायचं? नरेटर. हे पण गोष्ट ठेवायचं. लेखकाला काय म्हणतात? नरेटर. नरेटर म्हणजे लेखक किंवा तुम्ही रायटर म्हणू शकता. रायटर पण चालेल. बरोबर आहे? येस. तर ह्या असंच टेबल बनवायला लागेल पूर्ण. मग इथं हू सेड कोण म्हणालं? टू हुम कोणाला म्हणालं? मग जो म्हणाला ज्याचा डायलॉग आहे ना हा प्रश्न विचारलाय की नाही? हा ज्याचा डायलॉग आहे त्याचं नाव इथे येणार. त्याने कोणाला प्रश्न विचारला तरी इथे येणार. बरोबर आहे? मग पुढचं काय विचारलं? कंप्लीट द वेब. वेब म्हणजे संकल्पना चित्र. वेब म्हणजे काय असतं रे? संकल्पना चित्र पूर्ण करा. होली प्लेसेस फॉर प्रेयर. बोला प्रार्थनेसाठी कोणती ठिकाणं आहेत? बरोबर की नाही? तर ते पॅसेज मध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. बरोबर आहे? येस. हे असंच बनवायला लागणार ना? कशाने बनवायचं तुम्ही? हे पेनाने बनवायचं. राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द. मग आता तुम्ही काय मनाने लिहणार काय? बरोबर की नाही? डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे वीक कोण आहे? व्हायलन्स कोण करतंय? खुरानबद्दल काय सांगितलंय वरती? रिलिजन्स बद्दल काय सांगितलंय ते तुम्हाला लिहायचंय. जसं की आता इथे तुम्ही सांगूया वीक, व्हायलन्स, कुराण आणि रिलिजन्स. बघूया आपण याच्यामध्ये आहे का? कुठलं त्यातलं कुठलंही भेटलं का तुम्हाला? कुठे भेटा?
अच्छा इथे कुठला शब्द आहे वीक वीक होता का खाली हा मग वीक कसा असणार ग्लोबल डिस्क्रायबिंग वर्ड लिहायचे ना डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे वीक या शब्दाला कशाने डिस्क्राईब केलंय वीक कसा आहे ग्लोबल आहे अजून कुठला शब्द अजून आला तिकडे अच्छा इथे हे बघा व्हायलन्स व्हायलन्स कसा आहे ग्रेटर व्हायलन्स बरोबर आहे पुढच दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये कुठला शब्द आहे कुठला शब्द आहे कुरान कुरान का ग्रंथ आहे ना हो कुराण कुठे आहे बाबा याच्यात थर्ड पॅरेग्राफ मध्ये आहे का अच्छा द होली कुरान सेज किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी तर इथे कुराणचा पहिला शब्द लिहिला पाहिजे काय होली कुरान बरोबर होली कुरान अजून एक होता ना रिलिजियस हे काय रिलिजन ग्रेट रिलिजन बरोबर आहे येस याचे तुम्ही ग्लोबल वीक किंवा 1 वीक लिहाल तरी काय प्रॉब्लेम नाही कळलं की नाही हा वीक म्हणजे आठवडा आहे तुम्हाला माहिती आहे वीक म्हणजे आठवडा मग किती आठवडे 1 वीक ग्लोबलच्या जागी तुम्ही काय लिहू शकता 1 म्हणजे तुम्ही इकडे 1 पण लिहू शकता कुठे हे बघा इकडे 1 वीक ग्रेटर व्हायलन्स होली कुरान त्यानंतर रिलिजनच्या पुढे काय होतं ग्रेट रिलिजन बरोबर ना रिलिजन म्हणजे धर्म हे बघा असं तुम्हाला पेपरला येईल बघ इथे कसं ऑप्शन टाकले फक्त काय करायचं ऑप्शन निवडायचं आहे असं ग्रामर आता मोस्ट ऑफ द पेपर मध्ये ग्रामर असंच विचारतायत एवढं काय नाही ना त्रास यार कोपऱ्यात पण सेटिंग लागू शकते सेकंड पॅसेज का ग्रामर का पहिले का क्वेश्चन 2 पहिले मी काय बोललो काय नाही मी ऑल द बेस्ट करत होतो मी काय बोललो का नाही मी काय करत होतो त्याच्यावर राशील नाही तर मला सांगा इथे डुएल डायरेक्टेड तुम्हाला माहिती ना रे डुएल डायरेक्टेड मध्ये हे काय त्यांना लिहायचं हे लिहायचं आहे हा टाकायचा नंबर आणि डायरेक्ट ह्यातला पर्याय कुठला येतो तो चूज द करेक्ट काय रे इनडायरेक्ट स्पीच करेक्ट इनडायरेक्ट स्पीच निवडायचंय त्याचे बेसिक नियम आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत पहिलं ग्रामर मधला हाच कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे कळलं की नाही त्यातला कुठला ऑप्शन येतो तुम्ही बघा ही आस्क मी व्हॉट इज माय काय रे फॉल्ट याचा हा येईल मला नाही माहिती पण मी सांगतो तुम्हाला हा येईल ठीक आहे ही आस्क मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज त्याच्यानंतर रीराईट द सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटी हे बेसिक आहे पूर्ण वाक्य परत लिहायचंय इन्फिनिटिव्ह तुम्हाला माहिती आहे ज्याच्या पुढे टू वर्ड असतो माहिती आहे ना टू वर्ड ज्याच्या पुढे टू वर्ड असतो तो असतो इन्फिनिटिव्ह यातलं इन्फिनिटिव्ह कुठला आहे टू किल टू आणि त्याच्या पुढचं कळलं की नाही क्रियापद आणि त्याच्या पुढचं टू शब्द याला मिळून इन्फिनिटिव्ह म्हणतात तर तुम्हाला माहिती आहे टू किल जेरंड विचारलं तर तुम्हाला माहिती आहे ज्याला आयएनजी असतं त्याला जेरंड म्हणतात आणि इन्फिनिटिव्ह कसं म्हणतात त्याच्या पुढे काय असतं टू असतं टू आणि किल हे तुमचं इन्फिनिटिव्ह आहे हे बेसिक आहे ना काय प्रश्न विचारला सांगा रीराईट द सेंटेन्स म्हणजे वाक्य पुन्हा लिहा म्हणजे आहे तसं वाक्य परत लिहायचंय आणि काय करायचंय अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह जो इन्फिनिटिव्ह आहे त्याला अंडरलाईन करायचंय तो इन्फिनिटिव्ह काय आहे किल का तुला कळलं किल कारण की त्याच्या पुढे काय आहे टू आहे अंडरलाईन या दोन्ही शब्दांना करायचं जेरंड ओळखायला सांगितलं की हा किल नसतं मग ते असं असतं किलिंग समजलं की नाही शेवटला काय असतं आयएनजी असतं आणि मग पर्सनल रिस्पॉन्स व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड बघा किती सिंपल विचारले पण इंग्लिश मध्ये लिहायचंय ना
कळलं की नाही? जर तुम्हाला एखादा गरीब, कळलं की नाही, किंवा गरजू बाळ मिळालं, मुलगा मिळाला, तर तुम्ही त्या माणसाला काय मदत कराल? कळलं की नाही? असं विचारलंय. तुम्ही लिहा बाबा तिकडे. तुम्ही त्याला हेल्प कराल, त्याला स्टडी मटेरियल प्रोव्हाईड करेल. कळलं का नाही? त्याच्याशी मैत्री करेल. सगळ्या गोष्टी त्याला समजावेल असं तुम्ही लिहू शकता. हे क्वेश्चन नंबर 3. बरोबर नाही? कुठला सेक्शन आहे हा? पोएट्री सेक्शन. तुम्हाला माहिती नाही, आता इथे विचारलंय काय रे, कंप्लीट द सेंटेन्स. तर तुमच्या पण पेपरमध्ये कंप्लीट द सेंटेन्स असं काही नाहीये. कधी तुम्हाला रिअरेंज द सेंटेन्स येऊ शकतं. म्हणून म्हणतोय 4-5 प्रश्नपत्रिका वाचा. नक्की कसे कसे प्रश्न विचारतात. मग त्या प्रश्नाचा अर्थ नाही समजला तर? आता हे तर बेसिक आहे रे, कंप्लीट द सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य पूर्ण करा. पण बऱ्याचदा काही ठिकाणी वेगळं विचारलं, तर ते आपल्याला समजतच नाही. मग अशा 4-5 प्रश्नपत्रिका वाचल्या, एखादा प्रश्नाचा अर्थ नाही कळला, तुम्ही मला विचारू शकता, दादा याचा अर्थ काय असतो रे? आता तुम्हाला म्हणलं कंप्लीट सेंटेन्स, तर कोणीही कंप्लीट करेन. कंप्लीट सेंटेन्स म्हणजे काय असतं रे? वाक्य पूर्ण करा. हे काय नाही लिहायचं, हे पण काय नाही लिहायचं, हे फक्त लिहायचंय. हे वाक्य पूर्ण लिहायचं, ते आहे तशीच, आणि त्याच्या पुढे जे येणार ते लिहायचंय. आणि ते जे तुम्ही लिहिणार ना उत्तर, त्याला अंडरलाईन करायचंय. इथं विचारलंय काय, द पोएट सॉ अ लवली गर्ल ऑन. बघा, पोएटने एका चांगल्या पोरीला कुठे बघितली? हे बघलेलं आहे. टुडे ऑन अ बस. ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल. हे असं आहे ना. काही नालायक पोरांना काय अक्कल, इंग्लिश येत नाही ना, ते काय करते माहितीये का? आय सॉ लवली गर्ल. ओके, गर्ल गर्ल इथे आहे, मग पुढचं लिहू. त्या वाक्याचा अर्थ पण पहिला बघ ना. काय, द पोएट सॉ लवली गर्ल ऑन म्हणजे काय, कवीने लवली गर्लला बघितली. कुठे बघितली? एवढं येणार उत्तर. अ बस. बरोबर. हा म्हणजे पुढे आन्सर नसणं असं काही नाही, कधी कधी असू शकतं. इथं काय विचारलंय, द पोएट स्टॉप टू बाय. बघा, पोएट पोएट थांबला काय खरेदी करण्यासाठी. स्टॉप टू बाय कुठे सांगितलं बेटा? कुठे लाईन मध्ये आहे? किती लाईन आहे? ही लाईन, ही लाईन ना. आय टॉक अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. तर इथे येणार सम स्वीट्स. आता काहींना काही कळत नाही, ते लोक सम स्वीट पण लिहतील, त्याच्या पुढचं लिहतील. आणि पेपर चेक करायला म्हणतील, घे तुला काय पाहिजे. बेसिक समजलं पाहिजे ना रे, आपल्याला बेसिक समजलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचं, बाकी काय नाही मला म्हणायचं. तसे तुम्ही लय हुशार आहात पोरं. हे पण कम्प्लीट करायचंय. कम्प्लीट द फॉलोइंग वे. की नाही, सगळं हे पॅसेज मध्येच भेटणार. तर बाबा, द लॅड. द लॅड कसा होता? द लॅड सोल्ड, काय करत होता? स्वीट्स. पॅसेज मध्ये आहे. कळलं की नाही? द लॅड सीम, आता तो कसा दिसत होता? तो कसा होता? त्याच्याकडे काय होतं? हॅड. पॅसेज मध्ये असेल, सॉरी कवितामध्ये असेलच ना. कुठे बाबा द लॅड? हा बघ, द लॅड हू सोल्ड देम. आता काय सोल्ड देम? हे बघा, हे सोल्ड सम स्वीट्स. बरोबर आहे की नाही? त्यानंतर देम हॅड सच चार्म. बघा, चार्म, चार्म शब्द विचार आला इथे. म्हणजे तो कसा दिसत होता? सीम चार्म, चार्मिंग दिसत होता. तो जो शब्द आहे तोच वापर, चार्म. त्यानंतर आय टॉक विथ हिम. ही सेम, बघा सेमच्या पुढे काम येणार, सॉरी, आणि ऑनच्या पुढे तुम्ही चार्म लिहू शकता. तो कसा होता? चार्मिंग होता. आणि तो कसा दिसत होता? काम, शांत दिसत होता. सही आहे की नाही? आणि हॅडच्या पुढे काय आहे का याच्यामध्ये? मला वाटतं ह्या शब्द येईल. काय? ही हॅड काइंड. बरोबर की नाही? काइंड तुम्ही लिहू शकता, किंवा हा येईल बघा, तो बोलला, यू सी आय एम अ ब्लाइंड. तर ही हॅड ब्लाइंड असं पण लिहू शकता. ब्लाइंड म्हणजे कसा होता? आंधळा होता.
तुम्हाला माहिती असेल कविता काय आहे, तो कसा होता, काय होता हे तुम्हाला माहितीच आहे. कळलं की नाही? लक्ष दिलं असेल गुरुजींनी शिकवताना तर. हे तर सगळ्यांना येतं. राईट एनी टू पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. तुम्हाला माहिती आहे ना रायमिंग? आता कविता आहे म्हणल्यानंतर हा कन्सेप्ट येतोच पेपरला. कुठले शब्द लिहायचे असतात? यमक शब्द. यमक म्हणजे काय रे? ज्याचं प्रोनाउन्सिएशन कसं असतं? सेम असतं. त्याच्यामध्ये डॅश आलं पाहिजे. डॅश लिहायचा आणि मध्ये. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये भरपूर सारे असतील बघा. हेअर, फेअर, हेअर डॅश फेअर. त्यानंतर हे ना काय ऍझल, स्माईल. एझाईल आणि स्माईल असं आहे. हे पण आहे का? वाईन आणि माईन. चार्म आणि हा खूप आहेत. काइंड, ब्लाइंड, येत झालं. आहेत ना? येस. यमक शब्द कळतात का दीपक तुला? चला हे काय झालं का? ओके. आणि हे बघा हे ऍप्रिशिएशन आहे. हे तुमचं ऍप्रिशिएशन म्हणजे काय रे? रसग्रहण. हे रसग्रहण आहे की नाही? येस. आता बघा इथे तुम्हाला सगळं असतात दिलेलं. काही पाठ करायचं नाही, काहीच घरातून पाठ करून जायचं नाही. उगा आपल्या पोराला विचारलं ना काय बाबा काय करतोय? ऍप्रिशिएशन वाचतोय. काय करतोय? किती मार्काला येणार आहे फक्त? 2. बघ 2 मार्काला काय येणार? आता बघा हे कवितेचं टायटल आहे ना आणि हा तिचा पोएट आहे. बघा आता प्रश्न विचारला त्या टायटल डॅश करून लिहाल ना पुढे. बोला काय टायटल आहे रे? पाठ करायचं का ते? फुकटचे मार्क भेटले. काय लिहिणार? यू स्टार्ट डाईंग स्लोली. बघा टायटल झालं, अर्धा मिळाला. नेम ऑफ द पोएट हे आहे ना काय? पाब्लो नेरुडा. तुम्हाला सांगा त्याचं इथे नाव येणार. त्याचा अर्धा भेटला. त्यानंतर काय आहे? रायमिंग स्कीम. रायमिंग स्कीम तुम्हाला बघायचं आहे का ना त्याच्यात? रायमिंग स्कीम कसं असतं ते पण सांगते बघ. आता मला सांग, हे बघ याच्यात तर नाहीये तुम्ही म्हणताय. चला इथे वार्ता करूया आपण. ठीक आहे? येस, इथे वार्ता करूया. 4 ओळींना मिळून रायमिंग स्कीम बघतात. मला सांग हेअर याला ए नंबर द्यायचा ए. हेअरला काय द्यायचा नंबर? ए. बोला हेअरचा फेअर आहे ना म्हणजे याला पण एच देणार कारण की हे दोघं मॅच झाले. आता नवीन शब्द आला कुठला? हॅझल याला बी देणार. आता हा जो स्माईल आहे हा एझाईल आहे आणि हा स्माईल आहे. बोला हा याच्यासोबत होतो की नाही मॅच? कोणासोबत? ए सोबत होतो की बी सोबत? मग याला बी देणार. मग रायमिंग स्कीम काय झाली? ए ए बी बी असं रायमिंग. बरोबर आहे? असे झाले ना रायमिंग स्कीम. आता इथं बघा बोला चार्मला ए नंबर दिला तर हमला पण एच कारण की दोघं सेम आहेत. आणि इथं काय? काइंड आणि ब्लाइंड याला बी दिला याला पण काय? बी कारण की हे दोघं काइंड आणि ब्लाइंड मॅच होत आहेत ना. आता तुम्हाला सांगतो समजा इथे असं असेल काय रे? चार्म. त्यानंतर इकडे असेल हार्म. इकडे मी लिहितो काइंड. मग इथे लिहितो हार्म. आणि इथं काय लिहिलं मी? ब्लाइंड. चला मला सांगा आता चार्म पहिल्या शब्दाला ऑलवेज ए. तिथे काहीच नाही टेन्शन. याला एच द्यायचंय. मला सांग रे ह्याला ए देऊ का काइंडला? याला बी ना नाहीतर ए देऊन घ्या आधीच. याला ए दिला ना त्याची जोडी कोणासोबत आहे? याच्यासोबत आहे. मग याला ए देऊ. मग आता ह्याला काय नाव देणार? पी. मग ह्याची जोडी ह्याच्यासोबत आहे ना मग याला बी. मग काय बनलं? ए बी ए बी. बरोबर आहे की नाही? त्याला म्हटलं आता रायमिंग स्कीम. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? तर रायमिंग स्कीमला बाबा इथं मार्क आहे. तुम्ही लिहू शकता. आता ह्याच्यात तुम्ही म्हणताय काही नाहीये. ड्रीम, युअर सेल्फ, लाईफ टाईम, ऍडवाइस काय मॅचच नाही होत. मग काय नाही होत असेल त्याला काय म्हणतो तुम्ही? फ्रीवर्स. फ्रीवर्स. फ्रीवर्स म्हणजे याच्यामध्ये कुठलीही रायमिंग स्कीम नाहीये. कळलं का?
शिकवलंय ना गुरुजींनी हे वर काय हे वर काय. हॅलो ये क्लासमध्ये सोड. हा ये लवकर सगळी कामं करायला लावशील. ये आता बघ रे काय म्हणलं फिगर ऑफ स्पीच लायबिंग स्कीम समजलं तुम्हाला. येस. आता काय पुढचा कन्सेप्ट काय फिगर ऑफ स्पीच हे फक्त ओळखायचे बस. कुठलं फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये आहे तर मला सांगा मार्केटमध्ये भरपूर फिगर ऑफ स्पीच आहेत. काही फिगर ऑफ स्पीच तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आहे जसं की बाबा सिमिली आहे. बाबा स्पेलिंग बघू दे. लास्टला ई आहे का हे बघ सिमिली आहे. तर सिमिली कसं ओळखतात ज्या वाक्यामध्ये बघा असे शब्द असतात ऍज ऍज किंवा कुठले शब्द असतात लाईक. हे लक्षात घे जर वाक्यामध्ये वरती कवितेमध्ये एखादं वाक्य असेल आणि त्या वाक्यामध्ये कुठला शब्द असेल ऍज ऍज किंवा काय रे लाईक तर समजून जायचं तिथे कुठलं फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. सिमिली आहे तिकडे. दुसरं फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफोर. काय आहे मेटाफोर. लक्षात घे सिमिलीमध्ये काय असतं कंपॅरिझन होतं कंपॅरिझन. पण कंपॅरिझन करताना शब्द वापरतात ऍज ऍज किंवा लाईक असे शब्द. आता जसं की ऍज अ एक्झाम्पल एखादं सांगतो की तुम्हाला ही इज ऍज ब्रेव ऍज लायन म्हणजे तो काय आहे शूर आहे कशासारखा लायन सारखा म्हणजे त्याची तुलना लायन सोबत केली आहे आणि वाक्यामध्ये शब्द पण वापरलाय ऍज ऍज. आता मेटाफोर मध्ये पण काय असतं मेटाफोर मध्ये पण कंपॅरिझन होतं दोघांचं पण त्या ठिकाणी तुम्हाला ऍज ऍज आणि लाईक या शब्दांचा वापर केला जात नाही. तिथे पण कंपॅरिझन होणार पण तिथे याचा वापर नाही होत. एक्झाम्पल सांगतं टाइम इज मनी. टाइम इज मनी याच्यामध्ये कंपॅरिझन आहे कशाचं टाइमचं आणि मनीचं. बोला वेळ कशासारखी आहे पैशासारखी. म्हणजे वेळेची तुलना पैशासोबत केली ना पण वाक्यामध्ये मी ऍज शब्द वापरला का लाईक वापरला का म्हणजे ते कुठलं फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफोर. समजलं की नाही असं म्हणजे पाठ पण नाही करून जाऊ शकता असं सांगतो तुम्हाला. त्यानंतर आहे पर्सॉनिफिकेशन. मोरे सरांनी शिकवलेत ना सगळे. पर्सॉनिफिकेशन मध्ये काय असतं एखाद्या निर्जीव वस्तूची अशी ऍक्टिव्हिटी सांगितली जाते जी ऍक्टिव्हिटी माणूस करतो. म्हणजे माणूस समजा कसं वॉक करतो टॉक करतो डान्स करतो बरोबर की नाही. तर एखाद्या निर्जीव वस्तूची एखादी ऍक्टिव्हिटी सांगितली आहे त्याच्यामध्ये वाक्यामध्ये जी ऍक्टिव्हिटी कोण करतं माणूस करतं तर त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणतात. जसं की मी एक्झाम्पल बोलतो द स्टार डान्स म्हणजे तारे काय करतायत डान्स करतायत. बोला आता तारे हे एक ऑब्जेक्ट आहे ते काय करतंय डान्स करतात. तारे काय डान्स करतात का डान्स कोण करतं माणूस करतं. म्हणजे माणूस जे करतो ते एखादा ऑब्जेक्ट करतोय असं सांगितलंय. कळलं की नाही वाटतंय. मग तिथे कोणतं झालं फिगर ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन. माहिती पडलं काय बोललो मी. येस. पुढचं आहे अलिट्रेशन. काय आहे अलिट्रेशन. इथे काय होतं लेटर रिपीट होतात. लेटर रिपीट होतात. लेटर रिपीट लेटर म्हणजे अक्षरे पुन्हा पुन्हा येतात. अक्षरे पुनरावृत्ती अक्षरांची पुनरावृत्ती होते. अक्षर जसं की मी वाक्य बोलतो काय वाक्य बघा शी सेल्स शी सेल्स शी सेल. आता शी सी कुठं आला याच्यामध्ये अरे हा की नाही इथे आता सी सी म्हणलं तर हे झालं लेटर झालं की शब्द झाला
मी काय रिपीट होत असं सांगितलंय? लेटर. लेटर रिपीट होतं. बोला, लेटर रिपीट होतं असं मी म्हणलो. तो अजून 2 तास लावशील का बोलायला? हा, रख दो इधर, लिख देतो. तर मला सांगा, इथे असं वाक्य आहे बघा. कसं वाक्य आहे? शी सेल. शी काय रे? सेल. शी सेल्स सी सेल्स. बोला, शी सेल म्हणजे ती विकतीये. काय विकते? शी सेल्स. मग याच्यामध्ये बघा, पहिल्या शब्दाची सुरुवात एसने, याची पण सुरुवात एसने, याची पण सुरुवात एसने. म्हणजे या वाक्यामध्ये एस हे लेटर परत परत आले. त्याला काय म्हटलं आता? अलिट्रेशन. त्यानंतर आहे तुमचं रिपिटेशन. हा, जसं याने आता मागाशी बोलला तो. रिपिटेशन मध्ये काय होतं? शब्दांची पुनरावृत्ती. शब्दांची काय रे? पुनरावृत्ती. तुम्हाला कळलं, अक्षरांची पुनरावृत्ती आणि शब्दांची पुनरावृत्ती. आता शब्दांची पुनरावृत्ती बघा, जसं की मी वाक्य बोलतो, माइल्स टू गो अँड माइल्स टू गो. सांगितलं माइल्स टू गो, माइल्स टू गो. मला सांगा, पुन्हा पुन्हा आलं ना वाक्य, कुठलं? माइल्स टू गो अँड के बाद में वापस क्या आ गया? माइल्स टू गो. म्हणजे माइल्स हे काय आहे? शब्द आहे. टू हा पण काय आहे? शब्द आहे. गो हा पण काय आहे? शब्द आहे. मग जिकडे शब्द रिपीट होतो त्याला काय म्हटलं आता? रिपिटेशन. त्यानंतर आहे अँटिथेसिस. शब्दावरूनच तुम्हाला कळतंय अँटोनिम्स आहे. अँटिथेसिस विरुद्धार्थी शब्द. एका वाक्यामध्ये काय असतं? विरुद्धार्थी शब्द असतात, त्याला अँटिथेसिस म्हणतात. जसं की मी वाक्य बोलतो बघा, काय म्हणलं? मॅन प्रपोज आणि गॉड काय रे? डिस्पोज. म्हणजे माणूस काय करतो? निर्माण करतो आणि देव काय करतो? नष्ट करतो. समजा एखाद्या वेळेस काय ते सुनामी आली, पाऊस जास्त पडला, तर देवानेच पाठवलं ना तो. देवाने काय केलं? मग जे काय आपण निर्माण केलेलं ते नष्ट केलं. म्हणजे माणूस, मॅन प्रपोज म्हणजे माणूस निर्माण करतो. कुठला शब्द? प्रपोज. निर्माण किया. और गॉड ने क्या किया? डिस्पोज. एका ठिकाणी शब्द वापरलाय प्रपोज, एका ठिकाणी वापरलाय डिस्पोज. मग हे झालं ना विरुद्धार्थी. तुम्ही असं म्हणू शकता काय? राम इज ब्राईट बट हिज सिस्टर इज डल. म्हणजे मला सांगा, राम हुशार आहे पण त्याची बहीण कशी आहे? ढबू आहे, डल आहे. तर या ठिकाणी आपण शब्द कुठले वापरले? एकदा कुठला वापरला? ब्राईट. एकदा कुठला वापरला? डल. म्हणजे या अपोजिट झाले ना शब्द. त्याला काय म्हणायचं? अँटिथेसिस. त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले आहेत? अजून एवढं काही नाहीये. कळलं का? हेच मेन आहेत. सिमिली, मेटाफोर, पर्सॉनिफिकेशन, अलिट्रेशन, त्यानंतर रिपिटेशन आणि काय रे? अँटिथेसिस. हायपरबोली पण आहे एक, हायपरबोली. हायपरबोली. हायपरबोली मतलब तुम्हाला हो मराठी का अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय रे? विश्वास न बसणारे. असं काय सांगितलं आता ज्याच्यावरती आपला विश्वासच नाही बसणार. आपको पता है वो मैंने कंसेप्ट 9वीं में बताया की एक घोडा होता म्हणे, त्याने एवढी जोरात उडी मारली की त्याचं पावलाचे ठसे कुठे जाऊन लागले म्हणे? चंद्राला जाऊन लागले. आणि म्हणून चंद्रावरती काय आहे? काळा डाग आहे. तुम्ही बघता चंद्राला बघितलं आपण पूर्ण की थोडस मध्ये काळा डाग दिसतो. आता जरी मी तुम्हाला असं बोललो, तुम्ही ठेवाल विश्वास याच्यावर? लकावडा हत्तीचा पाय असतो किंवा. आणि पहिली गोष्ट तर मला ह्याचा डाऊट ना, हत्तीने उडी मारली यार. तर जाऊ दे, एक वेळ चिमणी असते तर वेगळी गोष्ट होती, तिने टोक मारून आले असते जाऊन. कोणी उडी मारली? ठेवून का कोण विश्वास? जिथे विश्वास नाही बसत त्याला काय म्हणतात? हायपरबोली. जसं की
आय हॅव टोल्ड यू 1000 टाइम्स. म्हणजे काय, मी तुला सांगितलं 1000 वेळा. अरे बाबा मला नाही माहिती. मला माहिती आहे. एकदा सांगशील, दोनदा सांगशील, तीनदा सांगशील, 10 वेळा सांगशील, 100 वेळा सांगशील एक वेळ. पण तो म्हणतो किती वेळा सांगितलं मला? तुझं तोंड कसं नाही दुखलं मग? विश्वास ठेवला का कोण? नाही. त्याला काय म्हटलं आता? येस, हायपर बोली. ठीक आहे भरता? येस असं. तर हे असे तुमचे काय आहेत फिगर ऑफ स्पीच आहेत. तर तुम्हाला ओळखायचं असतं फक्त याच्यामध्ये कुठले आहेत ते. ते लिहायचं ते. बाकी तुमचं काय येऊ शकतं अजून बाबा? इंट्रोगेशन. इंट्रोगेशन मध्ये क्वेश्चन मार्क असतं. त्यानंतर एक्सक्लेमेशन आहे ना, एक्सक्लेमेशन. एक्सक्लेमेशन मध्ये काय असतं? उद्गारवाचक चिन्ह असतं. जर एखाद्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे तर तिथे कुठलं फिगर ऑफ स्पीच आहे? एक्सक्लेमेशन. ज्या वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क वाली सेंटेन्स आहेत वरती, इंट्रोगेशन. मग तुम्हाला फक्त काय लर्न करायचं आहे बघ, काय ते थीम आणि सेंट्रल आयडिया सरांनी चांगलं लिहून दिलं तुम्हाला. मोरे सरांनी दिलेत का लिहून? कळलं की नाही? नसेल दिलं तरी कुठलं डायजेस्ट बिजेस्ट मधून फक्त 2-4 लाईन वाचा. 2-3 लाईन वाचल्या बाकीच्या ह्या कवितेच्याच लाईन टाकायच्या. जास्त काय त्रास घ्यायचा नाही. तुम्ही नका घेऊन मला नका देऊ. हॅलो? हा हा ठीक आहे. त्या पोरांना सोडून सांगा आणि संडेला सांगा नेऊन सोडायला. बघ रे, समजलं का सगळ्यांना काय ते? काय बोललो मी? थीम आणि काय वाचायचे? सेंट्रल आयडिया. काय ते तुमच्या पोएम असतील एका 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 युनिट मध्ये किती आहेत? 2? अख्खा युनिटच पोएम आहे का? एका युनिट मध्ये हार्डली 5 लेसन असतील. त्याच्यातले 2 पोएम. म्हणजे 4 युनिट मध्ये 8 पोएम. 8 पोएमची फक्त सेंट्रल आयडिया वाचायची. बरोबर आहे? मग तुमचा कन्सेप्ट येतो कुठल्या पॅसेजचा? अनसीन पॅसेज. पुन्हा सेम प्रकार. त्याचं उत्तर पॅसेज मध्ये भेटणार. हे बघ, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्य काय करायचंय? पूर्ण करायचंय. मग हे वाक्य लिहायला लागणार ना तुम्हाला. काही गोष्ट नाही लिहणार तुम्ही. हे बघ, हे नाही लिहणार, हे पण नाही लिहणार, हे सगळं लिहणार, उत्तरामध्ये टाकणार. हे पूर्ण तुम्हाला भेटेल याच्यामध्ये. काय? कलाम ऑन अ डिग्री इन डॅश इंजिनिअरिंग. बोला कुठल्या इंजिनिअरिंग मध्ये? हे बघ, कलाम ऑन अ डिग्री इन एरोनॉटिकल. मग शब्द हा टाकणार ना तुम्ही, एरोनॉटिकल. तर अंडरलाईन करा. हे काय अवघड आहे काय? ज्या पोराला डोळ्यात ना यायला ते पास होते. उगा आपला गोंधळ करून ठेवला जास्त. काही पाठ काय याच्यात अभ्यास करत बसू नका. ते सायन्स आणि तुमचं काय ते एस बीस आहे ना, ते करायला घ्या. मस्कर नाही करत सांगतो तुम्हाला. कळलं की नाही? हा टाइमपास आहे नुसता. काय की लँग्वेजेस भरपूर आहेत. काही पोरांनी फ्रेंच घेतलंय, काही पोरांनी संस्कृत घेतलंय, काही पोरांनी अजून कुठला विषय घेतलाय आणि त्यांचे पेपर कम्प्लीट करायचे ते. म्हणून एवढा लांबलचक गॅप आहे. पण आपल्याला नाही ना ते विषय. आपण आपल्या पुढच्या पेपरांचं वाचून ठेवलं तर काय वाईट आहे? कळलं की नाही? जिथं काय नाही करायचं ह्याच्यात काय वाचलं पाहिजे फक्त? हा बाबा, काय ते पहिले क्वेश्चन आहे ना, पहिला क्वेश्चन 10 मार्काचा, 7-8 पेपर सोडवले, चालेल, ते आलंय मला आता व्यवस्थित, जमलंय. बरोबर की नाही? ग्रामर बघितलं, कुठले कुठले टॉपिक आहेत ग्रामर मध्ये, त्याचे नियम एकदा बघून घ्यायचे, चल संपलं ते. मग काय बघायचं? 7-8 पेपर मधली व्होकॅब्युलरी वाचायची. व्होकॅब्युलरी काय बाबा, सिनोनिम्स काय, अँटोनिम्स काय, विच मीन काय. बरोबर की नाही? त्यानंतर सगळ्या पोएमची काय थीम आणि सेंट्रल आयडिया वाचायची. बरं ते. मग सगळं ते रायटिंग बघा. रायटिंग मध्ये डायलॉग बिलॉग ते अरेंज करते काय, एवढं काय आहे का त्यात काय? मग पण इंग्लिशच्या लेटर मध्ये आणि त्या मराठीच्या लेटर मध्ये थोडासा फरक आहे. त्या गोष्टी जरा बघितल्या पाहिजे. ते तर मी सांगणार आहे तुम्हाला इथं, आणि त्यात काय एवढं कुठं नाही. काय डिफरन्स असतो त्या लेटर मध्ये ते. उगा आपला वेळ घालवू नका त्याच्यामध्ये. अरे एवढं चांगलं देवाने तुम्हाला चांगल्या सुट्ट्या दिल्यात मध्ये. 20 तारखेला डायरेक्ट 27. जो इंग्लिशचा अभ्यास एका दिवसात होतो त्याला 7 दिवस. त्या 7 दिवसामध्ये मी 1 दिवस इतिहास, 1 दिवस भूगोल, 1 दिवस विज्ञान, 1 दिवस विज्ञान 2, 1 दिवस गणित 1 वाचून ठेवेन ना. कमी गॅप आहे त्याला. नंतर काय एका दिवसामध्ये अख्खं गणित रिव्हिजन होणार नाहीये. तुम्हाला माहिती आहे ते. एक धडा घेतला की दिवस संपला. गोंधळ आहे. हे बघ, याचं असं हाय तसं लिहायला लागणार. अवॉर्ड दॅट कलाम काय इझी इझी विचारतात यार पर्सनल. हे आपलं काय ते
पॅसेज मधलं कुठले कुठले अवॉर्ड मिळालेत म्हणे कलामला आहे की इथं दिसतंय बघ. पद्मभूषण मिळाला त्यांना, पद्मविभूषण लिहून टाकायचं जे आहे ते. त्यानंतर बघ हे वोकॅब्युलरी आलंय त्याला पण बघा बघा. मी म्हणलं अवघड येईल ते बघ काय विचार. ऑप्शन पण दिलेत, ऑप्शन पण दिलेत त्याच्यात मध्ये कुठे कुठे बसतील ते. काय सांगितलंय? फिल इन द ब्लँक्स बाय युजिंग द सुटेबल फ्रेज वर्ड फ्रॉम. फ्रॉम द काय रे? ब्रॅकेट. दे रे त्या पोरीला चावी. मला सांगा फ्रॉम द ब्रॅकेट म्हणजे काय? इथे योग्य तो शब्द वापरा. पण कुठून शब्द निवडायचे तुम्हाला? या ब्रॅकेट मधून. बघ काय लिहिलं? मिस्टर. मिस्टर काय? गुणाजी हॅज अ प्रिन्सिपल ऑफ दिस कॉलेज. मिस्टर गुणाजी हॅज हे येईल ना सर्व हॅज. मिस्टर गुणाजीने काय केली? सेवा केली. काय नावाने? ऍज अ प्रिन्सिपल या कॉलेजमध्ये. मग सर्व हॅज पहिला कॉलम पहिला येते. बरोबर की नाही? सर्व म्हणजे सर्व्हिस दिली. काय सर्व्हिस दिली? ऍज अ प्रिन्सिपल. पुढे आणि हा तुमचाच पेपर आहे, तुमचाच मार्च 2024 साल. द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ इज द येस काय? ऑटोबायोग्राफी. कोणाची ऑटोबायोग्राफी आहे? महात्मा गांधीची. मग हे दुसऱ्या याच्यामध्ये बरोबर आहे. पुढे माय टीचर टू इंग्लंड. माय टीचर कुठे गेला? इंग्लंडला. मग इथे येणार मोटू. माय टीचर मोटू इंग्लंड. पुढे इस्रो सक्सेसफुल. इस्रो काय करतं? लॉन्च करतं. काय लॉन्च केलं? आणि हे पण शब्द येते ना, हे ते वरती येते पॅसेज मध्ये पण येते शब्द. कळलं का नाही? म्हणजे आता इस्रो सक्सेसफुली इथे लॉन्च येतं ना, हे वरती आहे पॅसेज मध्ये. अजून काय पोराला विचारलं पाहिजे? आता काय ग्रामर विचारलं. कलाम रोट सेव्हरल बुक्स. कलामने काय लिहिले? सेव्हरल बुक्स लिहिले म्हणे. प्रेम WH क्वेश्चन. WH क्वेश्चन बनवायचा आहे. कळलं की नाही? पण WH क्वेश्चन कसा बनवायचा आहे? टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. असा WH क्वेश्चन बनवा ज्याचं आन्सर कोणतं आलं पाहिजे? ज्या शब्दाला तुम्ही काय केलंय? अंडरलाईन केलंय. ज्या शब्दाला तुम्ही अंडरलाईन केलंय तो त्याचं काय आलं पाहिजे? आन्सर आलं पाहिजे. कलाम रोट सेव्हरल बुक्स. मला सांगा सेव्हरल बुक्स आन्सर आलं पाहिजे असं काय बनवू शकता? व्हॉट वॉच. वॉच का शब्द वापरला? कारण की इथं बघे तिसरं प्रकार आहे. तिसरं रूप आहे. कळलं काय? तिसरं किंवा दुसरं आहे. राईट रोट रिटर्न. रोट आहे ना, रोट दुसरं आहे. बरोबर की ना? राईट रोट आणि काय रे? रिटर्न. तर त्याला पण तुम्ही वॉज वापरता. दुसरं म्हणजेच पास्ट टेन्स. रिटर्न मला वाटतं फ्युचर असेल. तर मला सांगा व्हॉट वॉज कलाम. व्हॉट वॉज कलाम राईट. व्हॉट वॉज कलाम राईट म्हणजे काय? कलाम यांनी काय लिहिलं? बरोबर ना? कलाम यांनी काय लिहिलं होतं? कलाम यांनी काय लिहिलं होतं? तर त्याचा आन्सर येतोय ना हे. काय? सेव्हरल बुक्स. व्हॉट वॉज कलाम राईट. कलामने काय लिहिलं होतं? सेव्हरल बुक्स. कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. बिगिन द सेंटेन्स विथ अ डिग्री इन. बघा ते काय म्हणतंय की हा शब्द या जे वाक्य आहे याची सुरुवात तर कलाम अर्ननी केली आहे ना. तर ते काय म्हणतात? हेच सेंटेन्स लिहा पण सुरुवात कशाने करा? अ डिग्री इन. माहिती आता अ डिग्री इन कुठे शब्द आहे रे इथे? अ डिग्री इन. अ डिग्री इन. आता त्याच्या पुढे तर हेच लिहिलं पाहिजे. अ डिग्री इन काय रे? एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. ऑज. ऑज का वापरायला लागेल? कारण की इकडे बघ अन बघ अन ईडी. अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ऑज कलाम अर्न. फुल स्टॉप. बरोबर आहे की नाही? कसं वाक्य लिहिणार तुम्ही?
अ डिग्री इन, हे बघ हे झालं अ डिग्री इन संपला. अ डिग्री इन कुठली डिग्री घेतली कलामांनी? येस, अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज कलाम बरोबर की नाही? येस, अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अर्न बाय कलाम असं पण लिहू शकता. अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम असं पण लिहू शकता. समजलं आता? महत्व कशाला आहे? सुरुवात ही पाहिजे आणि ते वाक्य अर्थपूर्ण बनलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग काहींचे आन्सर वेगळे येतील तरी पण ते राईट आहे. सुरुवात तर यांनीच झाली की नाही? त्यांनी सांगितलंय बिगिन द सेंटेन्स, वाक्याची सुरुवात करा याने. आणि मग तुमचा महत्वाचा क्वेश्चन आहे काय रे? समरी रायटिंग पास व्हायचा सहारा. हे काय ऑप्शन आहे का? ऑप्शन आहे की कंपल्सरी आहे? कंपल्सरी आहे. सारांश लेखन. कशाचे सारांश लेखन करायचंय? रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. बघा, जो पॅसेज तुम्हाला दिलाय, कुठे दिलाय पॅसेज तुम्हाला? क्वेश्चन नंबर, येस, क्वेश्चन नंबर 4A मध्ये. आता 4A कुठे? हाच ना पॅसेज तुमचा अनसीन. हे बघ, हा जो अनसीन आहे बघ, हा अनसीन पॅसेज आहे ना? हाच आहे ना अनसीन पॅसेज आहे बघ, 4A आहे की नाही? क्वेश्चन नंबर 4A. या 4A चा समरी बनवायचे, राईट अ समरी. पण महत्वाचं काय इथे सांगितलंय बघ, काय रे? सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. पण काय करायचं? समरीला सुटेबल टायटल द्यायचं. तर मला सांगा, ही पॅसेज मला वाटतं कलामांबद्दल होता, तर तुम्ही लिहू शकता स्टोरी ऑफ डॉक्टर कलाम असं टायटल देऊ शकता ना? बरोबर की नाही? किंवा ऑल अबाउट डॉक्टर कलाम असं तुम्ही एखादं टायटल देऊ शकता. कळलं की नाही? म्हणजे असं तुम्ही टायटल देऊन काय करू शकता? लिहू शकता ना ते. तसं की मग तुम्हाला टायटल देऊन अजून काय करायचं होतं? ते 10 ते 12 ओळीमध्ये लिहायचंय. उगा आपलं लिहायला सांगितलं मग किती पण लिहायचं नाहीये. मी पोरांना शिकवत होतो ना, रेकॉर्डिंग चालू होती की. हे बघ, आता हा जो पॅसेज आहे कुठला? हा ना? पप्पा पडला असतं ते. कोण? मी. तू का वरती आला मग? आले. कशाला? हा, ठीक आहे. तर समरी रायटिंग ही एकाच पॅरेग्राफ मध्ये पाहिजे आणि त्याचं कंपल्सरी काय दिलं पाहिजे? टायटल. आन्सर फक्त एक 10 ते 12 ओळींमध्येच पाहिजे, किती लिहायचं नसतं. मग ह्या ज्या पॅसेज आहे ना, हा पॅसेज, यातली महत्वाची वाक्यच तुम्हाला काय करायचे असतात? उतरवायचे असतात. सगळं लिहायचं नसतं. पण तुम्ही तीच वाक्य उतरवायची ज्याच्यामुळे तो पॅसेज वाचल्यानंतर पूर्ण स्टोरी समजेल. आता डॉक्टर कलाम यांना भरपूर अवॉर्ड मिळालेत. सगळ्या अवॉर्डची नावं लिहायची काय गरज आहे? तुम्ही काय लिहू शकता? डॉक्टर कलाम रिसिव्ड मेनी अवॉर्ड्स. म्हणजे तसं तुम्हाला जास्त वाक्यांना एका वाक्यामध्ये बनेल. हा बोल रे. बर्थडे होता. हा का? तुला काय मिळालं मग? वाव, गुड, व्हेरी गुड. आता असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर आपलं समरी रायटिंग पर्यंत कन्सेप्ट कव्हर झालेला आहे. याच्यानंतर मग मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळं रायटिंग स्किल समजावेल. राईट आहे ना? चला.